निर्मला सीतारामन यांचे सलग 7वे बजेट. 1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप. बिहारला 41 कोटी. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेला काय? ठेंगा. आता स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच उत्तर देणार. विजय वडेट्टीवार यांची टीका. छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांचं रक्त एकच. एकदा उपोषण होऊ दे, सर्वांचा हिशोबच घेतो. मनोज जरांगे यांचा आक्रमक इशारा. आमच्या महाराष्ट्राला आमचा वाटा मिळेल का? शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज मिळेल का? आदित्य ठाकरेंच्या संकल्पावरून केंद्राला सवाल. नवऱ्याच्या मदतीने प्रियकराची खांडचोळी करत मैत्रिणीच्या घरी केले दफन. फोनवरून लागला सुगावा. फडणवीस हे शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत. त्यांचा पाय कापून अनेक जण सीएम होण्यास इच्छुक. संजय राऊतांचा खळबळजनक दावा. महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. पुढील 4 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस. मराठवाडा, विदर्भ, कोकणात जोर असेल कायम. बायडेन ट्रम्प यांच्यासमोर निप्रभ ठरले. माघार घेण्याचे शहाणपण आधी सुचायला हवे होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवरून ठाकरे गटाचे भाष्य. लैंगिक शोषण प्रकरणात सूरज रेवण्णाला सशर्त जामीन. प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याच्या आणि राज्य सोडून न जाण्याच्या सूचना. बिहारला विशेष राज्याचा दर्जा नाही, केंद्र सरकारने केले स्पष्ट. कंत्राटी नोकरी भरतीत आरक्षण मुद्द्यावर उपमुख्यमंत्री मोरे यांचा योगींवर निशाणा. पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडे मागितली आरक्षणाची माहिती. ही नीट क्लीन आहे का? विद्यार्थ्यांनी 2 पेपर सोडवले, मग दुसऱ्याची आन्सर की का दिली नाही? सरन्यायाधीशांचा सवाल. वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ महिलेसह 2 जणांचा मृत्यू. पुणे शहरातील काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कचरा वेचकारो प्राणघातक हल्ला. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मित्रानेच कटरने चिरला गळा. अनिल देशमुखांना मुलाचा धक्का. सलील देशमुखांनी केला माजी गृहमंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा. घरात गृहकलह होण्याची शक्यता. पुणे ससूनमध्ये डॉक्टरांकडून धक्कादायक प्रकार. बेवारस रुग्णांना उपचाराऐवजी निर्जनशयी सोडून दिले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. भाजपकडून विधानसभेची तयारी सुरू. क्लस्टर आणि लोकसभा प्रमुखांच्या निवडी गाव पातळीवर. शासनाच्या योजना पोहोचविणार. कांचनवाडीत बिबट्याची अफवा. ठोस पुराव्यांनंतर शोध मोहीम थांबू. वन विभागाकडून दिवसा 4 तर रात्री 3 पथकांद्वारे शोध सुरू राहणार. जो पक्षवाढीसाठी काम करेल त्यालाच न्याय. सत्तार कन्नड येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक. नितीन पाटील, भरतसिंग राजपूतांचे कान टोचले. शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका. 1.5 तासाच्या अथक प्रयत्नांनी बिबट्या विहिरीबाहेर. आंतरराष्ट्रीय नामांकन बुद्धिबळ स्पर्धेत नगरचा वेदांत पानसरे प्रथम. राहुरी दुहेरी हत्याकांडातील आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी. प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कोपरगावात तरुणाचा निर्घुण खून. आरोपींच्या अटकेच्या आश्वासनानंतर ठाण्यात आलेला जमाव शांत. डेंग्यूमुक्त जनजागृती अभियानाचा शुभारंभ. डेंग्यूमुक्त शहर बनवण्यासाठी लोक चळवळीची गरज. आमदार जगताप. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. 50 दिवसात 160% पाऊस. दशलक्ष घनफूट पाण्याची झाली आवक. अजित पवार शब्दाचा पक्का. माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारच. उपमुख्यमंत्री अजित पवार. लोकसभा निवडणुकीत माझे मोबाईलचे CDR काढले. लोकेशनही ट्रेस केले. निलेश लंकेंनी स्थानिक गुन्हेगार शाखेवर केला आरोप.
वकिलांसह पक्षकारांची न्यायालयीन नवीन इमारतीची मागणी पूर्ण होत असल्याचे समाधान. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती चव्हाण यांचे प्रतिपादन. विशाळगडावरील हिंसाचार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा, MIMची धरणे आंदोलन करत मागणी. नोटीस बजावल्यानंतर महसूल कर्मचारी आक्रमक, संपाला झाला आठवडा, दाखले प्रमाणपत्र देण्यावरही परिणाम. प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना 6,200 रुपयांचा दंड, महानगरपालिकेची व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई. रस्त्यांची लागली वाट, शहरातील प्रमुख मार्गांवर जीव गेले खड्डे, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची ओरड. सांस्कृतिक सभागृह रखडले, यंदाची स्पर्धा बाहेर जाणार, कलाक्षेत्राला लागलेले ग्रहण कधी सुटणार, अकोला शहरातील नाट्यप्रेमींकडून सवाल. जिल्ह्यात 71% पीक कर्जाचे वितरण, उद्दिष्ट 1300 कोटींची बँकांकडून कमी पुरवठा. विम्याचा मोबदला मिळाला, एकाच ठिकाणी बसून सर्वेक्षण, कंपनीचे प्रतिनिधी प्रत्येकी 500 रुपये घेतले, शेतकऱ्यांची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. खोट्या कागदपत्राद्वारे आदिवासींच्या जमिनीची विक्री, पोलिसात तक्रार, रॅकेट सक्रिय असल्याचा संशय, कारवाईची मागणी. पावसामुळे घराची भिंत कोसळली, मायलेक जखमी, दामणगावची घटना, लोकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. रेशनच्या दुकानात मिळणार गव्हाऐवजी ज्वारी, शासनाद्वारे रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या ज्वारीचा करणार वापर. जगाचा पोशिंदा झाला हुशार, खामगाव बाजारात समिती गावापेक्षा सोयाबीनला मिळतोय अधिक भाव, दररोज 2,500 क्विंटलपेक्षा अधिक भाव. शिक्षकांसाठी आसलगावच्या विद्यार्थ्यांचा पंचायतला घेराव, गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून तात्काळ 4 शिक्षकांची नियुक्ती.